नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपलं जे प्रकरण आहे ते आहे चलन. ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, चलन या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? तर चलन या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत समचलन, व्यस्तचलन, काम, काळ, वेग इत्यादींचा आपण अभ्यास जो आहे तो या प्रकरणामध्ये म्हणजे चलन या प्रकरणामध्ये करणार आहोत. बघा मुलांनो, व्यस्तचलन, काम, काळ, वेग इत्यादींचा अभ्यास आपल्याला चलन या प्रकरणामध्ये करायचा आहे. चला मग मुलांना स्टार्ट करूया चलन या प्रकरणाला. तर या प्रकरणामध्ये आपण काम, काळ, वेग, व्यस्तचलन हे सगळ्यांचा काय करणार आहोत तर सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. बघा, एक एक्झाम्पल आहे इथे की 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये असेल तर 3 वह्यांची किंमत किती, 9 वह्यांची किंमत किती, तसेच 24 वह्यांची किंमत किती, 50 वह्यांची किंमत किती हे आपण काढू शकतो. तर पहा, आपल्याला इथे एक एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. ते बघा, आपल्याला इथे एक सारणी दिलेली आहे आणि त्या सारणीद्वारे आपल्याला वह्यांची संख्या म्हणजे x आणि किंमत म्हणजेच काय तर y. बघा, वह्यांची जी संख्या आहे 12, 3, 9, 24, 50 आणि 1 अशा अनुक्रमे आपल्याला दिलेली आहे. आता जी किंमत आहे ती y म्हणजेच अनुक्रमे 240, 60, 180, 480, 1000 आणि 20 अशी अनुक्रमे आपण इथे घेतलेली आहे. बघा, वरील सारणीवरून असे दिसते की प्रत्येक जोडीत वह्यांची संख्या x आणि त्यांची किंमत y यांचे जे गुणोत्तर आहे ते बघा 1/20 आहे. ते कसे आहे तर स्थिर आहे. मग वह्यांची संख्या व त्यांची किंमत कशी आहे तर समप्रमाणात आहे. अशा उदाहरणासह 2 पैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात वाढते. आता यावरच आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. बघा, x आणि y समप्रमाणात आहेच हे विधान जे आहे x आणि y समचलनात आहेत किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे कसे लिहितात? बघा, हे विधान चिन्हाचा वापर करून म्हणजेच x y असे लिहितात. आता बघा, अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. अल्फा कसे लिहितात तर आपल्याला माहित आहे की अल्फा जे चिन्ह आहे ते आपण इथे लिहिणार आहोत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे अल्फाचं जे चिन्ह आहे ते लिहिलं जातं. मग बघा, अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे काय आहे तर ग्रीक अक्षर आहे. मग हे समीकरण कसे लिहितात तर y बरोबर ky असे ते लिहिता येते. आणि इथे k काय आहे तर k हा स्थिर पद आहे. मग x बरोबर ky किंवा x/y बरोबर k ही मांडणी चलनाचे समीकरण आहे. k हा काय आहे तर k हा चलनाचा स्थिरांक आहे जो आपण इथे अभ्यासलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण काही उदाहरणे जे आहे ते पुढील प्रमाणे आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला पहिलं जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्याच्या वर्गाशी समप्रमाणात असते. बघा, वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे ते a त्रिज्या बरोबर r ही चले घेऊन विधान आपण कसे लिहिणार आहोत तर a अल्फा r वर्ग असे आपल्याला विधान लिहिता येईल. दुसरं जे आहे तो आहे द्रव्याचा दाब कंसामध्ये p हा त्या द्रव्याच्या खोलीशी म्हणजे d समचलनात असतो. हे विधान जे आहे a अल्फा d असे आपल्याला काय होईल लिहिता येईल किंवा वाचन करताना आपण अशा प्रकारे ते वाचू शकतो. आणि आता जे पुढचं उदाहरण आहे ते आपल्याला देखील दिलेलं आहे आणि ते देखील आपण इथे समजून घेतलेलं आहे, सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, पहिलं आहे x हे y शी समचलनात आहे. x बरोबर y असताना y बरोबर 3 चलनाचा काय आहे स्थिरांक व चलनाचे समीकरण जे आहे ते आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहे. म्हणून x हे y शी काय आहे तर समचलनात आहे म्हणजेच x अल्फा y. मग x बरोबर ky, k हा चलनाचा काय आहे स्थिरांक आहे. x बरोबर 5 तेव्हा y ची किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे 30 आहे. हे काय आहे आपल्याला दिलेले आहे उदाहरणामध्ये. मग 5 बरोबर k गुणिले 30. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे 5 5 आणि 5 30 म्हणून k बरोबर 1/5 चलनाचा काय आहे हा स्थिरांक आहे.
यावरून x बरोबर ky म्हणजेच x बरोबर y/6 किंवा आपल्याला y बरोबर 6x असे समीकरण देखील इथे मिळते. आता जे पुढचे समीकरण आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत आणि पुढचं आपल्याला जे समीकरण आहे ते दिलेलं आहे इथे. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत किती आहे? 450 रुपये असेल तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत आपल्याला काढायची आहे आणि 1 क्विंटल म्हणजेच किती? 100 किलोग्रॅम. म्हणजे शेंगदाण्याची किंमत काय आहे तर x आणि शेंगदाण्याची जे वजन आहे ते आपण इथे काय मांडणार आहोत? y मांडणार आहोत. म्हणून x व y हे समचलनात आहे हे आपल्याला इथे दिलेले आहे. म्हणजेच x अल्फा y म्हणून x बरोबर काय तर ky, परंतु x बरोबर 450 असताना y बरोबर 5 हे दिले आहे. यावरून k आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. म्हणून x बरोबर ky म्हणून 450 बरोबर 5k म्हणून k बरोबर 90. चलनाचा काय आहे तो? k हा स्थिरांक आहे. चलनाचे समीकरण x बरोबर 90 y म्हणून y बरोबर 100 असताना x बरोबर 90 गुणिले 100 किती होतात त्यांचा गुणाकार? तर त्यांचा गुणाकार होतो 9000. म्हणून 1 क्विंटल शेंगदाण्याची जी किंमत आहे ती किती आहे तर 9000 रुपये एवढी आहे. तर बघा अशा प्रकारे दिलेलं जे उदाहरण आहे ते आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. आपलं उत्तर किती आलेलं आहे तर 9000 क्विंटल एवढं काय आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे चलनाचे आपल्याला काही नियम दिलेले आहेत ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा चलनाचे चिन्ह वापरून आपल्याला जे उदाहरण आहे ते नियमानुसार सोडवायचं आहे. म्हणून वर्तुळाचा परिघ कंसामध्ये c, त्याची जी त्रिज्या आहे ती r असते, मग समप्रमाणात असते. मग हे समप्रमाणाचं काय आहे तर चिन्ह आहे. बघा हे आपल्याला इथे जे दिलेलं आहे ते काय आहे तर त्याला समप्रमाणाचं चिन्ह असे म्हणतात. म्हणजे c समप्रमाण r असे आपण लिहू शकतो. मग मोटारामध्ये भरलेले पेट्रोल L व तिने कापलेले अंतर D समचलनात कसे लिहितात तर बघा L समचलनात D असे आपण काय लिहितो ते समीकरण आपण लिहू शकतो. तर पुढील प्रमाणे त्या चलनांचा वापर करून चिन्हांचा वापर करून आपल्याला पुढील उदाहरणे जे आहे ते सॉल्व करून घ्यायचे आहेत. म्हणून इथे आपण ते सॉल्व करून घेतलेलं आहे. तर बघा मुलांना जे तिसरं उदाहरण आहे आपलं ते आहे जर m अल्फा n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7 तर n बरोबर 14 असताना m ची जी किंमत आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. म्हणून m अल्फा n बरोबर m बरोबर किती दिलेला आहे 154 आणि n बरोबर काय दिलेला आहे तर 7 दिलेला आहे. मग हे काय आहे आपल्याला दिलेली उदाहरणामधील माहिती आहे. म्हणून m बरोबर kn. k हा चलनाचा काय आहे स्थिरांक आहे. म्हणून 154 बरोबर किती 7. मग 7ला जर आपण 154 ला भागितलं तर k बरोबर किती आलेला आहे आपलं 22 आलेला आहे. म्हणून m बरोबर 22n किंवा n बरोबर m/22 हे काय आहेत आपल्याला समीकरणे मिळतात. आता n बरोबर 14 असेल m ची किंमत काढण्यासाठी वरील समीकरण आपल्याला वापरायचं आहे. म्हणून m बरोबर 22 गुणिले 14 बरोबर आता 22 गुणिले 14 14 ने 22 ला आपल्याला गुणायचं आहे. मग गुणाकार किती आलेला आहे तर 308 हा आपला गुणाकार आलेला आहे. तर बघा दिलेल्या उदाहरणानुसार वरील उदाहरण जे आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे. आता जे चौथं उदाहरण आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर पहा मुलांनो y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x 16 तेव्हा y 24 तर चलनाचा स्थिरांक आपल्याला इथे काढायचा आहे आणि चलनाचे समीकरण देखील आपल्याला लिहायचे आहे. म्हणून दिलेली माहिती आपल्याला काय आहे तर y समप्रमाणात वर्गमुळात x बरोबर 16 आणि y बरोबर 14 हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून y बरोबर k वर्गमुळात x आणि y च्या किमती आपल्याला आता मांडायच्या आहेत. म्हणून 24 बरोबर k वर्गमुळात 16. मग 24 घेतले आपण आणि 16चा वर्गमूळ काय आहे तर 4k बरोबर जर 4 ने आपण 24 ला भागितलं तर उत्तर काय येतं 424. म्हणून k बरोबर काय आलेला आहे तर 6.
म्हणून y बरोबर 6 वर्गमुळात x असे समीकरण जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. पुढचं देखील एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि ते देखील दिलेल्या सूत्रानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काही माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्या. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहे. बघा, रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या जी आहे ते अनुक्रमे आहे 40, 10, 24, 12 आणि 8. नंतर रांगांची संख्या आहे 6, 24, 10, 20 आणि 30. तर वरील सारणीवरून असे दिसते की प्रत्येक जोडीत रांगेतील मुलांची संख्या व एकूण रांगेंची संख्या यांचा गुणाकार किती आहे, तर 240 हा आहे. म्हणजे हा गुणाकार स्थिर आहे. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या हे काय आहे, तर व्यस्त प्रमाणात आहे. जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात काय होते, कमी होते. तेव्हा त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणून बघा, एक संख्या दुप्पट झाली की दुसरी काय होते, तर दुसरी संख्या निमपट होते. तर बघा, हे आहे आपल्याला दिलेली माहिती आणि यानुसारच आपल्याला पुढील उदाहरण देखील सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला दिलेली आहे काही आणखी माहिती जी आपण काय करणार आहोत, इथे अभ्यासणार आहोत. बघा, x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत. हेच विधान x आणि y व्यस्त चलनात आहे असे लिहितात. मग x आणि y व्यस्त चलनात असतील तर x गुणिले y हे काय आहे, स्थिर पद आहे. मग त्याला k मानून आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. x आणि y व्यस्त चलनात आहेत म्हणजेच x समप्रमाणात 1/y असे आपण दर्शवतो. म्हणून x समप्रमाणात 1/y म्हणजेच x बरोबर k/y किंवा x गुणिले y बरोबर k. हे मांडणी जे आहे चलनाचे समीकरण आहे. काय आहे, x हा चलनाचा काय आहे, तर k हा चलनाचा स्थिरांक आहे. आणि आपण त्यानुसारच पुढचे जे उदाहरण आहे ते देखील इथे सोडवून घेतलेले आहे. बघा, ध्वनीचं तरंग लांबी हा आणि वारंवारता f यामध्ये व्यस्त चलन असते. म्हणून L समप्रमाणात 1/f. आणि जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता L आणि दिवा पडदा यामधील अंतराचा d वर्ग अव्यस्त चलनात आपल्याला लिहायचा आहे. म्हणून I समप्रमाणात 1/d वर्ग असा आपण तो घेतलेला आहे. तर बघा, यानुसारच आपण पुढील देखील जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेले आहे. बघा, जर a हे b व्यस्त चलनात असेल तर दिलेल्या सारणीतील a व b हे याच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. बघा, a गुणिले b हे तर आपल्याला दिलेलं आहे. त्यानुसार 6, 20, 120 हे देखील दिलेलं आहे. आता 12 आणि त्याचे आपल्याला काय काढायचे आहे, किमती ह्या काढायच्या आहेत. ज्या इथे एम्प्टी आहेत त्या किमती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणून a समप्रमाणात a/b म्हणजेच a गुणिले b गुणिले k. a बरोबर 6 तेव्हा b बरोबर काय येणार आहे, 20 येणार आहे. म्हणून k बरोबर 6 गुणिले 20. आता 20चा किती, तर 120. चलनाचा काय आहे हा, तर 120 जो आहे तो चलनाचा स्थिरांक आहे. मग उकल जे आहे दुसरा आपण इथे घेतलेला आहे की a बरोबर 12 तेव्हा b बरोबर किती. आता a बरोबर 12 दिलेला आहे, मग b बरोबर आपण काढलेला आहे. a गुणिले b बरोबर 120. 12 गुणिले b बरोबर किती, तर 12 गुणिले b बरोबर 120. म्हणून b गुणिले किती, तर 10. 12ने आपण काय केलेलं आहे, तर ते आपण 12ने काय केलेलं आहे, तर 120ला जे आहे ते भागितलेलं आहे. म्हणून पहा, आपले जे उत्तर आहे इथे आपण 12ने 120ला काय केलेलं आहे, भागितलेलं आहे. मग b बरोबर किती आलेलं आहे, तर b बरोबर 10 हे आलेलं आहे. पुढील बघा, तिसरं a बरोबर 15 तेव्हा b बरोबर किती. a बरोबर 15 तेव्हा b बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून a गुणिले b बरोबर किती, 120. 15 गुणिले b बरोबर 120. आता 15ने आपण 120ला भागितलं, b बरोबर किती आले, 8 आले. म्हणून इथे आपण 8 घेतलेले आहे. आता चौथं जे आहे ते आहे b बरोबर 4 तेव्हा a बरोबर किती, तर a गुणिले b बरोबर 120. मग
ए गुणिले 4 बरोबर 120. 4ने 120ला आपल्याला भागायचं आहे. ए बरोबर किती आलं? ए बरोबर आलेलं आहे 30. म्हणून ए बरोबर आपण इथे घेतलेला आहे 30. तर अशा प्रकारे आपण हा जो चार्ट आहे तो कंप्लीट केलेला आहे. आता पुढील देखील जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर पहा, जे आपलं दुसरं उदाहरण आहे ते आहे एफ अल्फा 1/d वर्ग डी बरोबर 5 तेव्हा एफ बरोबर 18. मग डी बरोबर 10 असताना एफची किंमत आपल्याला काढायची आहे आणि दुसरं सांगितलेले आहे एफ बरोबर 50 असताना डीची किंमत आपल्याला काढायची आहे. मग एफ समप्रमाणात 1/dचा वर्ग आपण इथे घेतलेला आहे, म्हणून एफ गुणिले डीचा वर्ग बरोबर किती? के. म्हणून डी बरोबर 5 तेव्हा एफ बरोबर 18. यावरून आपल्याला केचे काय काढायचे आहे? तर किंमत काढून घ्यायची आहे. आपण इथे ती किंमत काढून घेतलेली आहे बघा. 18 गुणिले 5चा वर्ग बरोबर के. इथे आपण केची किंमत काढत आहोत, म्हणून के बरोबर 18 गुणिले 5 25. मग आता 25ला आपल्याला 18ने गुणायचं आहे. तो गुणाकार किती आलेला आहे बघा? 450. आणि हा काय आहे? चलनाचा स्थिरांक आहे. आपल्याला माहित आहे के जो आहे तो चलनाचा स्थिरांक आहे. त्याची जी किंमत आहे जी 450 आपण काढलेली आहे तो चलनाचा काय आहे? तर स्थिरांक आहे. मग दुसरं जे उदाहरण आहे बघा, डी बरोबर 10 तर एफ बरोबर किती? मग एफ गुणिले डीचा वर्ग बरोबर 450 जो आपण काढलेला आहे, म्हणून एफ गुणिले 10चा वर्ग बरोबर 450. एफ गुणिले 100 बरोबर किती आले? तर 450 आलेले आहे. म्हणून एफ बरोबर किती आलेले आहे? तर 4.5 हे आलेले आहे. तर बघा, दिलेलं उदाहरण आपण अशा प्रकारे सोडवलेलं आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की एफ गुणिले डीचा वर्ग जो आहे तो 450 आहे. मग 50 गुणिले डीचा वर्ग बरोबर 450 आणि डी वर्ग बरोबर किती येणार आहे? मग हा 0 आपण कट केला, हा 0 आपण कट केला. 5ने आपण 9ला 45ला गुणलं तर 5 × 9 = 45. म्हणून डी वर्ग बरोबर 9. तर इथे डी बरोबर 3 किंवा डी बरोबर -3 हे आपलं काय आलेलं आहे? तर उत्तर आलेलं आहे. जे तिसरे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो जे तिसरं उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेटात भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? तर त्याचं उदाहरण जे आहे ते आपण इथे त्याचे उकल करून घेतलेले आहे. बघा, एका पेटीत 24 सफरचंद ठेवली तर 27 पेट्या आपल्याला लागतात. एका पेटीत आपण 24 सफरचंद ठेवली तर किती पेट्या लागतील? 27 पेट्या लागतील. एका पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर नक्कीच पेट्या कशी लागतील? तर कमी लागतील. म्हणून सफरचंदे व पेट्या या राशींमध्ये आपल्याला काय करायचं आहे? व्यस्त चलन जे आहे ते व्यस्त चलन आहे हे आपल्याला दिलेल्या राशीवरून समजून येते. मग सफरचंद x मानू व पेट्या आपल्याला काय मानायच्या आहेत? y मानायच्या आहेत. म्हणून a अल्फा 1/y आणि k काय आहे? k बरोबर xy. चलनाचा स्थिरांक आपल्याला माहित आहे काय आहे? तर k आहे. म्हणून k बरोबर 24 गुणिले 36. त्यांचा गुणाकार किती आलेला आहे? तर 864 जो आहे तो 24 गुणिले 36चा गुणाकार आलेला आहे. मग पुढील दिलेल्या उदाहरणानुसार आपण इथे पाहू शकतो की k बरोबर 24 गुणिले 36 त्याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 864. म्हणून x बरोबर 36 असताना y ची किंमत आता आपल्याला काढायची आहे. 864 बरोबर 36y हे 1 व 2 वरून आपण घेतलेलं आहे. मग बघा, म्हणून y बरोबर 864/36 बरोबर किती आलेलं आहे? आपण 36ने 864ला भागितल्यानंतर आलेला आहे 24. मग प्रत्येकी पेटीत 36 सफरचंदे जर आपण ठेवले तर आपल्याला पेट्या किती लागणार आहे? तर प्रत्येक पेटीमध्ये जर आपण 36 सफरचंदे ठेवली तर आपल्याला पेट्या ज्या आहेत त्या 24 लागणार आहे. किती लागणार आहेत? तर 24 पेट्या आपल्याला लागणार आहेत, जे आपण ह्या उदाहरणाद्वारे सिद्ध केलेलं आहे. मग जे आपलं चौथं उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत.
बघा आपलं जे चौथं एक्झाम्पल आहे, एक्स आणि वाय राशीमध्ये व्यस्त चलन आहे. एक्स बरोबर किती आहे 15, तेव्हा वाय बरोबर 10 असते. एक्स बरोबर 20 असताना वायची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. मग एक्स अल्फा 1/y हे काय आहे तर दिलेल्या माहितीवरून आपण ते घेतलेलं आहे. मग के बरोबर XY हे काय आहे तर एक चलनाचा स्थिरांक आहे. मग एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 10 या किमती 1 मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. मग के बरोबर 15 गुणिले 10 तर 15 10 150, मग आलेला आहे 150 हा गुणाकार. आता एक्स बरोबर 20 के बरोबर 150 किमती ह्या आपण 2 मध्ये समीकरण 2 मध्ये आपण ह्या किमती ठेवणार आहोत. म्हणून 150 बरोबर 20y. आता 20 ने आपल्याला कशाला गुणायचं आहे तर 150 ला, आणि 20 ने आपण 150 ला जर भागितलं तर आपला जो भागाकार आहे तो आलेला आहे y बरोबर 7.5 हा आपला भागाकार आलेला आहे. तर बघा पुढील माहितीद्वारे देखील आपण काय करू शकतो तर पुढील जी माहिती आहे ते आपण घेऊया. एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुराची संख्या व त्यांना काम करण्यास लागलेला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात. तसेच व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनांचा वेग, त्यांना ठराविक अंतर करण्यास लागणारा वेळ यांच्याशी संबंधित असतात. अशा उदाहरणांना काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे जे आहेत ते आपण आता घेणार आहोत. बघा काळ, काम आणि वेग यांच्याशी असणारा संबंध. चलनाच्या चिन्हाचा उपयोग करून या प्रकारची जी उदाहरणे आहेत ते आपण पुढील प्रमाणे सॉल्व्ह करणार आहोत. पहा मुलांना, पुढील माहितीद्वारे आपण काय करणार आहोत तर एका शेतातील शेंगा काढण्याचे जे काम आहे ते 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर लागणार आहेत. साहजिकच आहे इथे कमी स्त्रिया काय होणार आहे कामावरती लागणार आहे. म्हणून काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस आणि काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या व्यस्त चलन असते. दिवसांची संख्या D आणि स्त्रियांची संख्या आपण इथे N अशी मानलेली आहे. म्हणून D अल्फा 1/n म्हणून D गुणिले N बरोबर K, आणि K काय आहे तर K हा स्थिरांक आहे. जेव्हा n बरोबर 15 तेव्हा D बरोबर किती तर D बरोबर 8. म्हणून K बरोबर D गुणिले N. 15 गुणिले 8 बरोबर किती तर 15 गुणिले 8, 15 8 120. चलनाचा काय आहे हा स्थिरांक आहे. आता D बरोबर 6 असताना N ची किंमत आपल्याला काढायची आहे. D बरोबर काय आहे तर D बरोबर 6 आहे. मग D बरोबर 6 असताना N ची जी किंमत आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. तर बघा, तर पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो की एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. वाहनांचा वेग आपण S मानणार आहोत आणि लागणारा वेळ आहे तो आपण T मानणार आहोत. वेग व वेळ यांच्यात व्यस्त चलन आहे. म्हणून S अल्फा 1/t म्हणून S गुणिले T बरोबर K. K काय आहे तर K स्थिरांक आहे. म्हणून K बरोबर S गुणिले T बरोबर 48 गुणिले 6. मग 48 गुणिले 6 किती होतात 288. हा काय आहे स्थिरांक आहे. मग आता S बरोबर 72 असेल तर T आपल्याला काढायचा आहे. मग S गुणिले T बरोबर 288. 72 गुणिले T 288. आता आपल्याला 72 ने 288 ला भागायचं आहे. मग किती आलेला आहे भागाकार 4 आलेला आहे. वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे 4 तास लागणार आहे. पुढचं देखील आपण उदाहरण घेणार आहोत. तर जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, जे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. मजूर M मानू आणि लागणारा वेळ हा T मानू. मजूर व वेळ यात काय आहे व्यस्त चलन आहे. म्हणून M अल्फा 1/t म्हणून K बरोबर MT. हा काय आहे K हा स्थिरांक आहे. म्हणून K बरोबर MT बरोबर 15 गुणिले 48. त्यांचा गुणाकार 720 हा आलेला आहे. मग
आता टी बरोबर 30 घेऊन एम आपल्याला काढायचा आहे. मग एम गुणिले टी बरोबर 720. एम बरोबर 720/30 किती येतो बघा. तर 30ने आपण 720ला भागितलं तर पहा मुलांनो, आता 30ने आपल्याला 720ला भागायचा आहे. आपला भागाकार जो आहे तो एम बरोबर 24 हा आलेला आहे. म्हणून 3 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी 24 मजूर हे लागणार आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण तिसरे एक्झाम्पल जे आहे ते देखील आपण इथे पूर्ण करून घेतलेलं आहे. आता आपण बघूया चौथ्याचे जीवकल आहे ते पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्धा लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात. तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? मग पिशव्या पी आणि वेळ आपल्याला इथे टी मानायचा आहे. पिशव्यांची संख्या व त्या भरण्यासाठी लागणारा वेळ यात काय आहे? समचलन आहे. म्हणून पी अल्फा टी बरोबर के बरोबर पी छेद टी. के हा स्थिरांक आहे म्हणून के बरोबर 120/3. आपण 3ने 120ला काय केलेलं आहे? भागितलेला आहे आणि भागाकार आलेला आहे 40. मग चलनाचा हा काय आहे? तर स्थिरांक आहे. म्हणून आता पी बरोबर 1800 घेऊन टी आपल्याला काढायचा आहे. मग पी छेद टी बरोबर किती? पी छेद टी बरोबर 40 जो आपण काढलेला आहे. बघा, 1800 छेद टी बरोबर किती? तर 40. आणि टी बरोबर 1800 छेद 40 बरोबर किती? तर 45. 40ने आपण काय केलेलं आहे? 1800ला भागितलेला आहे आणि भागाकार आलेला आहे आपला 45. मग 1800 पिशव्या भरण्यासाठी 45 मिनिटे लागतील. किती? 1800 पिशव्या भरायच्या आहे आणि त्यासाठी जो कालावधी आहे तो किती लागणार आहे? तर तो 45 मिनिटे एवढा लागणार आहे. तर पहा मुलांना, आपलं जे प्रकरण आहे 7वं प्रकरण चलन, या चलनाचा आता आपण सारांश पाहणार आहोत. म्हणजेच थोडक्यात आपण यात काय शिकलो आहोत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा, समचलन, व्यस्त चलन तसेच काळ, काम, वेग याशी संबंधित काही उदाहरणे जे आहे ते आपण या पाठामध्ये घेतलेली आहेत, अभ्यासलेली आहेत. तर मुलांनो, आपण अशा प्रकारे 7वं जे आपलं प्रकरण आहे चलन हे अभ्यासलेलं आहे. तर आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे यांच्या आधारे सुद्धा हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.